भी हम जा रहे हे गाईज प्राचीन भूतकाळातलं इतिहासातलं एक महादेवाच देवाला इथं कुठंतरी आली पलीकडे इकडं महाग आमच्या या महाग त्या देवाला चालू आहे आम्ही आज फिरायला असंच जस्ट. अँड हे दिसतंय सगळं महाग हिरवं माळ हे रान मी काल विकत घेतलंय सगळं. आणि आम्हाला कुठून तरी माहिती मिळाली की इथं महादेवाचा देवाला आहे. सो ॲज अ सायन्सचे स्टुडंट आम्ही म्हणून आम्ही तिथं चाललोय देवात ही करायला बघायला चालू देवा कसं कसं आहे कसं कसं नाही. तर तुम्ही ही जमीन बघून घ्या. आणि ह्या मोकळ्या मनात मी एकटा असं नाही पुढं सुद्धा लई पोर आहे ती पण जस्ट त्या व्हिडिओमध्ये यायला जरा लागते ती म्हणून आपण त्यांना गपचूप व्हिडिओमध्ये घेऊया आपल्या त्यांना न काय कळता. तर आता आम्ही चाललो देवात. तर बाकी काय नाही तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आम्ही मंदिरात बघू शकताय तुम्ही. आणि आत्ता का नाही आपण हे मंदिर लय जुनं आहे एकदम प्राचीन. हे बघा पूर्ण इकडं ब्लॉगिंग करते ती मिनी ब्लॉग व्हिडिओ शूटिंग रील स्टार बनवते ती. आम्ही आलो देवात पाया पडायला. हे पोर आहे का सर बाजू सर आला. तर इकडं माझ्या मागं देवा आहे. आणि आता इकडं नंदी महाराज इकडं फोटोशूट चाललंय. तुम्ही आता आम्ही देवाला पाया पाया पडून झाले काही और पूर्णपणे दगडाचं देवा आहे सगळं बघू शकताय तुम्ही. कोरीव कामं किती भारी भारी केले. भूतकाळातलं एकदम प्राचीन देव आहे. आणि या देवाचं एक लय मोठं रहस्य आहे ते काय बरं म्हणजे का नाही निम देवाला सगळं मातेच्या खाली गेलं आहे आणि निम देवाला फक्त वर आहे. आणि तर ज्यावेळेस हाताला वेळेला पाणी येतं तेव्हा सगळं देवा पाण्याच्या आतमध्ये जातं आणि देवाचं फक्त शिखर दिसतं बाहेर. सो आता असं झालं तर मध्ये पण ते आम्हाला कॅप्चर करायला भेटलं नाही. आणि आता आम्ही आहेत देवळात. आम्ही चाललोय देवळात पाया पडून तुम्ही बघू शकतो. आता आम्ही आलो देवळात. मागं आपला दुसरा ब्लॉगर आला आहे जी इंस्टाग्रामला खूप फेमस आहे आणि यूट्यूबला आहे. असं काय नाही काहीच जस्ट जोकिंग. सो look at this is the most beautiful place in this the town of the front of the this महादेवाचं देवाळ. and this is for me and this is Insta. इकडे हाय कर असं कर हाय सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट. आता बोल काहीतरी हाय 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 काहीतरी असं काय असं मग माझा मूड लय खराब होतो माहिती आहे का. सो आता आम्ही आलो इकडं पाया पडायला. सो म्हणजे हा देवाचा पण तुमच्याबरोबर मुवमेंट आपण शेअर कराव्यात. सो हे देवाळ पण खूप प्राचीन आहे. लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा भावांनो. आता आम्ही चाललो इथल्या रहस्यमय विहिरीकडं ज्याला इकडं या भागात 12 वाजता काय असं म्हणतात ती मला पण एवढं माहीत नाही. तर ह्या पाण्याचं लई मोठं रहस्य आहे. पाणी का नाही जमिनीच्या खाली नाही तर कुठनं ह्या देवाच्या ते आपण अर्पण करत नाही का अभिषेक करताना पाणी ते सगळं पाणी हे येतं. आणि ह्याचं खूप मोठं रहस्य आहे. आणि इथं बघू शकता पाण्याचा टँकर ठेवला आहे आपण. सकाळी इथं महाप्रसादाचं नियोजन होतं सो ते आपण मिस केलं तर दिसलं सुजल हायकर आता हायकर दिसला असतं. आणि हे बघ असं तर काय तुम्ही मोठे रील स्टार ज्यांचं इंस्टाग्रामवर कितीतरी के मध्ये फॉलोअर्स आहेत मस्त पण येत नाही त्यांचा पण चॅनलला जाऊन नक्की फॉलो करा. आम्हाला सुद्धा फॉलो करा गाईज. दुसऱ्या एका देवळात ही पण लय प्राचीन आहे पूर्णपणे मातीमध्ये गेलेलं देव आहे सगळं फक्त इथं शिखर दिसतं. हे बघा इतकं बारकं देव आहे ही. सो आता आपण आतनं पण बघूया. किती बारका स्पेस आहे गायचं बघितलं असाल तुम्ही. इतकी छोटी छोटी रहस्यमय देव आहे इथं. सो आलतो आज आम्ही असंच फिरत म्हणलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं. झाले आता आमचं सगळं फिरून देवदर्शन करून. तर आता आम्ही चाललोय घरी. जर का तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशा जगा पुन्हा नवीन आता
तडकता फडकत्या ब्लॉगमध्ये, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण 2 दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एकदम भारी झकास ब्लॉग पडणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला सुद्धा मला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक देतोय. सो भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.